2025 रोजी 14 संघटना एकत्रित एक महामोर्चा काढला आणि त्यानिमित्तानं 10 जुलै 2025 रोजी माननीय उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी एक बैठक बोलवली होती विधान भवनामध्ये आणि त्या बैठकीमध्ये मुंबईतल्या घराचा मुद्दा असेल, त्यानंतर आमचा वंचित लोकांचा मुद्दा असेल किंवा जे संक्रमण शिबिरांची घरं आहेत, त्याचबरोबर आमच्या कोण पनवेलच्या घरांचा मेंटेनन्सचा मुद्दा असेल, या संपूर्ण एक विषयांवर आम्हाला काही आश्वासनं देण्यात आली होती आणि त्याचा एक 15 दिवसात पुढील GR किंवा तसा शासन निर्णय परिपत्रक आम्ही काढू अशी त्यावेळी आम्हाला आश्वासनं देण्यात आली होती. आणि त्यानंतर जवळपास 3 ते 3.5 महिने होऊन सुद्धा त्या संपूर्ण विषयाचा आजपर्यंत त्या बैठकीचं इतिवृत्तही आमच्या हातात दिलं नव्हतं आणि त्यामुळे माननीय गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची आज आम्ही भेट घेतली. त्या भेटीमध्ये नक्कीच मी एकनाथराव शिंदे साहेबांचाही एक आभार मानतो की त्यांनी ठरल्याप्रमाणे आम्हाला भेट दिली इथे आणि त्या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 2 दिवसामध्ये माझ्या टेबलला ती फाईल आलेली आहे, 2 दिवसात तुमची फाईल मी मुख्यमंत्र्यांकडे सही करून पाठवेल आणि 2 दिवसात जी मी काय आश्वासने दिली होती ती मार्गस्थ व्हायला सुरुवात होईल किंवा त्याच्यावरती कारवाई सुरू होईल. ती पुढची कोणाशी आम्ही संपर्क करायचा या सर्व संदर्भात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच गिरणी कामगारांचा प्रश्न आता वारंवार आश्वासनामध्येच अडकला जातोय आणि त्यामुळे पुन्हाही एक आश्वासन आहे का असाही प्रश्न उपस्थित होत असेल तर निश्चित आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगतो आता गिरणी कामगार हा शांत बसणार नाही. जर या 2 दिवसात 4 दिवसात नक्कीच जर पुढची प्रक्रिया झाली नाही तर आम्ही वारंवार ज्या पद्धतीने सांगतोय की गिरणी कामगार आता रस्त्यावर उतरून आपली जी काही ताकद आहे ती दाखवेल. ज्या पद्धतीने प्रशासनाला वारंवार आता कुठेतरी गिरणी कामगारांकडे लक्ष द्यायला लागते त्या पद्धतीचे कार्यक्रम वारंवार घेऊन गिरणी कामगार नक्कीच आपला हक्क या येणाऱ्या काळात मिळेल एवढं मात्र आज आम्ही इथून प्रशासन असेल राजकीय व्यवस्थेला एक आवाहन करतो.